नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। बिर्याणी खायची आहे ना मला पण खायची आहे। त्यासाठी मी आलोय धारावीमध्ये आणि धारावीमधली मी असं ऐकलंय की फेमस बिर्याणी हॉटेल थेरेसा मध्ये मिळते। आता इकडचे जे रहिवासी आहेत मागे बघताय बसलेले आहेत त्यांना मे बी अजून जास्त माहिती असेल की इथे चांगली बिर्याणी कुठे मिळते, पण मला इंस्टाग्राम वरती सजेस्ट केले की हॉटेल थेरेसा म्हणून, तिथे तर आपण जाणारच आहे। म्हणजे ते आसपासच लोकेशन आहे। तुम्ही जर समोर बघाल ना तर कामराज मेमोरियल हायस्कूल आहे, धारावी मधला मोठा स्कूल आहे हे। सो इथे आसपासच ते लोकेशन आहे आणि यांना पण विचारूया की इथे फेमस बिर्याणी अजून कुठे मिळते। काका, इकडे बिर्याणी कुठे चांगली मिळेल खायला? थेरेसा एक नंबर चिकन बिर्याणी आणि अंडे। अजून कुठे थेरेसाच्या ऐवजी आहे त्याच्या पुढे? म्हणजे धारावी मध्ये तेवढंच दोन ठिकाणी? अच्छा, ओके, ठीक आहे, थँक्यू। सो काकाने सांगितलेलं आहे अशी माणसं उपयोगी पडतात रहिवाशी इकडचे। लेट्स गो, जाऊया आपण। आणि हो, आपण धारावीमध्येच नाही, आज आपण दोन ठिकाणच्या बिर्याणी ट्राय करणार आहे। आणि सपोज जर तुम्हाला अजून इतर ठिकाणच्या बिर्याणीज माहिती असतील जिथे अजून चांगले बिर्याणी मिळते, जिथे तुम्ही खाल्लं असेल, सो ते पण मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा। सो तिकडचा पण व्हिडिओ मी आणायचा प्रयत्न करेन। बट पहिले बाई अभि औषध घेतलंय मी सकाळी, काहीच खाल्लेलं नाहीये। आणि आज माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आहे प्रणव, ज्याला तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंय, त्याला पण बोलवलेलं आहे। भाई एकट्याने बिर्याणी नाही संपणार आहे, लेट्स गो। तुम्ही माझ्या मागे बघताय इकडे गर्दी किती लागून राहिलेली आहे, त्याला पण दाखव। हा, सो इथे बिर्याणीसाठी लोक थांबलेली आहेत आणि मला उत्सुकता आहे की इथे टेस्ट कशी आपल्याला मिळणार आहे। बघा ना केवढी लोक थांबलेली आहेत। आणि हे सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतं ते रात्री 11:30 वाजेपर्यंत असतं। यांच्याकडे नाश्ता, लंच, डिनर पण मिळतो। सो आपण आता झालंय, आता 12:10 झाले, 12:15। आपल्याला आज जागा मिळेपर्यंत 12:30 पावणे 1 पण होईल। टेम्पो मधून बिर्याणी आणतात बाई। तो एक गोष्ट मी इथे नोटीस केली, तुम्हाला जर इथली बिर्याणी खायची आहे ना तर 12:15 वाजल्यापासून तुम्ही इथे आलं पाहिजे, कारण बिर्याणीच आता आली आहे 12:15ला। त्याच्या आधीपासून लोकांनी गर्दी करून ठेवली होती, कारण का त्यांचं जे हॉटेल आहे ना इथे मोजून 6 ते 7च सिटिंग आहेत। त्याच्यासाठी मग काही भरपूर जण पार्सल पण घेऊन जातात आणि भरपूर जणांना इथे ऑथेंटिक पद्धतीने बसून खायची इच्छा असते, जसं की आम्हाला आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट नोटीस केली की इथे केळीची पानं आहेत। केळीच्या पानाचा काय विषय तो नाही माहिती आहे, तिथं आपल्याला कळेलच। सो तुम्ही बघताय आपल्याकडे भाईभर भक्कम बिर्याणी आलेली आहे। ही बिर्याणी टोटली साऊथ इंडियन वाल्यांची आहे आणि ही बिर्याणी मला अनएक्सपेक्टेड होती भाई की अशा टाईप मध्ये इथे मिळेल। खाली ताट आहे, स्टीलचं मोठं ताट आहे बऱ्यापैकी। लिटरली तुम्ही बघाल ना केळीच्या पानावरती दिलेलं आहे, एकदम एस्थेटिक पद्धती, असं वाटतंय की गावी बसून खातोय। सो केळीचं पान आहे आणि कोशिंबीर दिलेलं आहे आपल्याला। आणि इथे चिकन बिर्याणी आहे, सोबतच तुम्ही बघितलं असेल त्या बालदीमध्ये त्यांनी अख्खी अंडी बॉईल करून आणली होती आणि चिकन लेग पीस पण आणले होते। आता हे लेग पीस आहेत ना, जे लवकर आलेत ना त्यांच्याच नशिबात असणार आहेत, कारण खूप कमी क्वांटिटीमध्ये होते। नाहीतर जर लेट आलात तर फक्त तुम्हाला बिर्याणीच खायला मिळेल। आपण एकदम ॲक्युरेट टायमावर आलेलो। तुम्ही भाताची क्वांटिटी बघा, खूप जास्त लेवलला आहे। मस्तपैकी 2 जण आरामात खातील, एखादा मोठा असेल तर एकच जण खाऊ शकतो ही बिर्याणी। छोटे मोठे तुकडे आहेत चिकनचे आणि असा लेग पीस, तो लेग पीस आहे। एक बॉईल अंडा आहे, आपण ट्राय करूया। इथे तुम्हाला काय असं लिंबू वगैरे नाही मिळत। तुम्ही घेतलात ना तर त्याच्यासोबत एक पेप्सी पण घेऊ शकता, कोको कोला वगैरे, कारण ह्याची वाईब याच्यासोबत खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे। ट्राय करूया। मस्त गरम बिर्याणी आलेली आहे, त्यात काय वादच नाही। तुम्ही बघितलं टेम्पोमधून त्यांनी काढली आणि लिटरली आता सगळं तिथे वाटायचा कार्यक्रम चालू आहे। बरेचसे लोक आता येतील या टायमाला। आणि एकदम बघा ना, भात असा एकदम फडफडीत आहे, असा चिकट नाही आहे किंवा काय, एकदम सुटसुटीत भात आहे बघा। कोशिंबीर घेऊया थोडा। वाव, कसा काय भाताचा पूर्ण घास घेतलाय ना, पूर्ण म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर आतमध्ये पूर्ण पसरला लगेच। जास्त तिखट नाहीये, मीडियम आहे। कसा आहे भाई?
मस्त आहे. मस्त आहे. ओके. थालीमध्ये मस्त आहे. चिकन बघा बाई, प्रॉपर शिजले. पीसेस वाला चिकन मस्त खोबऱ्यासारखं आहे बघा, प्रॉपर शिजलेले आहेत, छान लागतं. एक नंबर भाई, जबरदस्त. मला खूप जास्त आवडली भाई. काय पण बोला, प्रणवला पण खूप जास्त आवडली. त्याने स्वतः पहिल्यांदा रिकमेंड केली आहे. याच्यामध्ये असं जास्त काय टाकलेलं नाहीये, कोथिंबीर बिथिंबीर असं जास्त काय नाहीये. जो काय स्वाद आहे खड्या मसाल्याचा स्वाद आहे. ही एका माणसाची बिर्याणी आहे, पण माझ्यासारखे दोन छोटे छोटे आले ना तर 2 जण खाऊ शकतात. आपल्याला इथून आता नेक्स्ट स्पॉट वरती जायचं आहे, तो मी तुम्हाला सांगतोच कुठे जायचं आहे, बट तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. आणि स्पेशली आहे ना, याच्यामध्ये खाण्याची जी वाईब आहे ती औरच आहे, म्हणजे तिचा औरा अजून वाढतोय केळीच्या पाण्यामध्ये खाल्ल्याचा. हीच बिर्याणी जर ताटात असती ना तर तेवढी वाईब आली नसती. कोटिंग बघा ना याचं, ते पूर्ण क्रिस्पी झालेलं आहे भाई. बाहेरून फुल क्रिस्पी आहे आणि आतून बघा, ओ भाई साहब, म्हणजे लिटरली फ्रेश आहे. तंदुरीचा फ्लेवर येतो वरतून. थोडासा कोशिंबीर घेतलेला येते कारण तो थंड थंड आहे. मस्त थंड कोशिंबीर, त्यासोबत असे चिकनचे पीस. होय होय होय, क्या ही है, मतलब आज का दिन दोस्तों पावन हो गया. असा भर भक्कम घास घ्यायचा नाही, त्याच्याला मजा नाही. जबरदस्त, मी रिकमेंड करतोय तुम्हाला. खूप जास्त लेवलला भारी. इथे ना चिकनचं सालन पण मिळतं, ठीक आहे. याच्यामध्ये चिकनचे पीसेस पण आहेत, पण हे कंपल्सरी नाही आहे की तुम्ही इथे घेतलंच पाहिजे. घेऊ शकतो किंवा नाही घेऊ शकतो असं तिथे. सो इथे मी टेस्ट करून बघतोय थोडंसं. टेस्टला चांगलं आहे, बट कसं आहे की आपली ती महाराष्ट्रीयन चव आहे ना, सो त्याच्यामुळे आपल्याला ते पचनी पडणार नाही. त्यांचं ते थोडंसं सांबार टाईप असतं, सांबार टाईप लागतं इथे, त्याच्यामुळे भातात मिक्स करून खाल्ल्यावरती थोडंसं वेगळं लागेल मे बी. इथे देतात ते लोक, पण ट्राय करू नका, बिर्याणीची चव नाही तुम्हाला मिळेल. मस्तपैकी थेरेसाची चविष्ट बिर्याणी खाऊन झाल्याच्या नंतर ॲक्च्युली आपला फर्स्टच स्पॉट होता तो, त्याच्यामुळे दोघांनी पण दाबून खाल्लेली आहे. सो आता बऱ्यापैकी पोट अर्ध भरलेलं आहे आणि आपण आता सेकंड लोकेशनवरती आलेलो आहोत, जे की माटुंग्यामध्ये आहे. या भिंतीच्या पलीकडे रेल्वे ट्रॅक आहे. एकूणच 10 मिनिटाच्या अंतरावरती आता आपण सेकंड स्पॉटवर आलेलो आहोत, ते म्हणजे की आदेश्वरी बिर्याणी, जी की इथे ऑथेंटिक पद्धतीने सर्व केली जाते. पण भाई लिटरली मी तुम्हाला सांगतोय ना, इथे बाहेर मी आता उभा आहे, आतमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे आणि असा घमघमाट सुटलाय ना बिर्याणीचा, त्याच्यामुळे गरमी पण होते. वाजलाय बरोबर दुपारचा 1:30. जाऊया आपण, बघूया इकडची टेस्ट आपल्याला कशी लागते. मला तेच टेन्शन एक आलंय की भाई एवढ्या गरमीमध्ये बसून कसं काय म्हणजे मॅनेज होईल. मी इथे बसलोय ना, म्हणजे माझं असं पर्सनली मत आहे, या आदेश्वरीवाल्याने ना इथे बाहेर पण टेबल टाकून ठेवायला पाहिजे होते, कारण त्यांचा जो फुटपाथ आहे ना तो फुटपाथ वेगळाच आहे. हा पूर्ण जो स्पेस आहे ना असा, तुम्ही बघा ना, पूर्ण त्यांचाच आहे लिटरली. इथे त्यांनी टेबल टाकायला पाहिजे होते. मा कसम सांगतोय काय हवा लागते भाई, आणि इथे बसून बिर्याणी खायची वाईब म्हणजे एकच नंबर. मी लिटरली म्हणजे आतमध्ये गेलो ना मग अशा आम्ही काउंटरवरती, टेबल वेबल आहे की नाही आमचा नंबर द्यायला, तर भाई म्हणजे मी जो काय बोलतात ते मी स्वतःला प्रिपेअर केलं होतं ना की भाई आता बिर्याणी आतमध्ये बसून खायची आहे, ते अख्खं प्रिपरेशन माझ्यात गेलेलं आहे. का तर गरमी केवढी आहे भाई, त्यांचं किचन आणि त्यांच्या ते वाफा मारतायत ना, त्यात ही गरमी, त्याच्यासाठी ते बाहेर करायला पाहिजे होतं, हे माझं मत. फायनली टेबल तर आपल्याला मिळालंय. आपण आलो होतो इथे 1:30 वाजता ना, काहीतरी 1:45 झालेला आहे. आत्ता आपल्याला टेबल मिळाला आहे. ओके, हा त्यांचा मेन्यू आहे. मेन्यू तुम्ही प्रॉपरली चेक करा व्हिडिओ थांबवून. बॅक साईड मेन आहे. सो इथे बघा बिर्याणीचा पूर्ण विषय आहे. डे वाईज पण आहे हा इथे. आम्ही कधीपासून इथे बसलो आहे, पण आम्हाला अजून काय आमच्या हातात आलेलं नाही आहे खाण्यासाठी. आमच्या सोबत आलेले खाऊन निघून गेले, तिकडे समोरच बसलेले. तुम्ही बघताय हा टेबल जो आहे ना, हा टेबल इथे रिकामा झाला आत्ताच जस्ट आमच्या सोबत आलेले. फायनली आमची साऊथ इंडियन स्टाईल मध्ये ताटं लागलेली आहेत. हळूहळू एक एक गोष्ट येते. अभी हम आराम से उठेंगे. हाँ, बहुत लेट सर्विस है यार तुम्हारा. ये इधर जो बैठे थे हमारे साथ के सब उठ गए. सो फायनली आलेलं आहे. बडी मशक्कत के बाद आणि भरपूर सारा वेट करून फायनली आपल्या पुढे हे आलेलं आहे आंध्रा चिकन बिर्याणी. आणि आपण इथे चिकन सुका घेतलेला आहे त्यांचा. ॲक्च्युली चिकनमध्ये त्यांच्या मेन्यू कार्डमधल्या बऱ्याच व्हरायटी त्या नाही आहेत, अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे जरा विषय झालेला आहे.
पण आम्ही चिकनमध्ये काहीतरी घ्यायचं म्हणून आम्ही घेतलेलं आहे. इथे त्यांनी वरती थोडीशी कढी टाकली कोणती तरी आणि साईडला इथे कोशिंबीर दिलेलं आहे आणि हे चिकन सुका आणि वाडग्यामध्ये यांनी दिलेली आहे बिर्याणी. टेस्ट तर खूप चांगली लागली पण नक्की राईसचे की त्या सालन घेतलंय वरती त्याची टेस्ट आहे ते नाही माहिती. आता फक्त राईस घेतलाय कारण मी इथून स्टार्ट केला ना त्याच्यामुळे. ही जी बिर्याणी आहे ना यांचा जो राईस आहे याला आहे ना ओले पण आहे पण ती जी थेरेसाची होती ना ती फडफडीत होती बट ही जरा ओलसर आहे. खिचडी टाईप आहे ही. ती प्रॉपर बिर्याणी वाटत होती. मी तुम्हाला दाखवलं पण बट बाई हे जे वरचं सालन आहे ना तर असा एक नंबर लागतोय भातात मिक्स करून जबरदस्त लागतोय. ॲक्च्युली खूप जास्त तुम्ही बघा आजूबाजूला या साईडला पण खूप गर्दी आहे बाई. खूप जास्त लेवलला गर्दी आहे. ऑलरेडी बाहेर वेटिंग चालू आहे आणि त्यात शूट करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. या रश्यासोबत भारी लागते. चिकन ट्राय करूया. चिकन सुक्का बापरे फुल गरम आहे. हा सोडा पितो याला सोड्याची घाई लागली तर चिकन खाणे दे बाय. जबरदस्त चिकन सुक्का काय शिजलंय यार. चिकन प्रॉपरली शिजलंय बघ. हा गरम आहे पण मस्त शिजलाय. तोडायची पण गरज नाही. दोन्ही आपापल्या लेवलला बिर्याणी एकच नंबर आहे. फक्त आहे ना थोडी सुविधा की कमी आहे दोस्तो. कारण लिटरली आम्ही ह्या गोष्टीसाठी फक्त आहे ना जवळ 1 तास वाट बघितली. 1 तास त्याच्यानंतर हे आलेलं आहे आणि आम्ही आतमध्ये 1 तासच बसून होतो असे. सो हे काहीतरी केलं पाहिजे. आपण आज 2 ठिकाणच्या बिर्याणी ट्राय केल्या. बिर्याणी हा मोठा विषय त्याच्यामुळे 2च स्पॉट केले आज आपण. सगळ्यात पहिले आपण जी बिर्याणी ट्राय केली ना ती थेरेसाची त्याचा तर नादच नाही. सगळी प्रोसेस जी होती ती आपण बघितली. ते लोक वेगळ्या ठिकाणी बनवतात बिर्याणी आणि तिथे आणतात. प्रेझेंटेशन तर एक नंबर. त्याच्यातली स्पेशालिटी ही आवडली की त्या लोकांनी तिथे एक लेग पीस पण दिला होता आणि उकडलेलं अंड पण दिलं होतं. मेन म्हणजे त्यांची जे बिर्याणीचा राईस होता ना तो मला खूप जास्त आवडला. एक वाईब येत होती बाई बिर्याणी खाण्याची की इथे आता आपण ट्राय केलं. यांची सर्विस खूपच जास्त लेट आहे. म्हणजे काय बोलायचं सर्विसबद्दल बोलायला तेवढं कमीच आहे. यांची मॅनेजमेंट पण थोडीशी हल्ल्यासारखी वाटते मला. आय नो की सगळीकडे थोडासा गॅसचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे फूड सर्व करायला लेट होत असेल ते तर आपण समजू शकतो. पण एवढं चांगलं त्यांचं म्हणजे काय बोलतात ना एक फेमस स्पॉट आहे तिथे त्यांनी ॲक्च्युली सगळे कर्मचारी वगैरे प्रॉपरली ठेवायला पाहिजे जे की नाही आहेत. आणि म्हणजे त्यांचं जे काय बोलतात स्पीड आहे ना स्पीड त्या लोकांची काम करायची ती खूप ढिल्ल आहे. म्हणजे लिटरली आम्ही जिथे सुरुवातीला बसलेलो ना तिथे एक जण खाऊन गेला होता. ते ताट ते काय म्हणतात ते केळीचं पान उचलायलाच त्यांनी जवळजवळ अर्धा पाऊण तास घालवला. त्याच्यासाठी ते मला एक आवडलं नाही. आणि त्यांच्याकडे बसायची जागा पण कमी आहे. लिटरली बाहेर आता मी म्हटलं मगाशी सुरुवातीला ते मला जरा दिसलं म्हणून मी बोलतोय की बाहेर थोडंसं 2-3 टेबल टाकले ना तर ते त्यांचं क्राऊड मॅनेज होईल. बस एवढीच गोष्ट आहे. आणि फूडच्या बाबतीत बोलायला गेलं तर जो राईस आपण घेतला बिर्याणी ती ॲक्च्युली बिर्याणी कमी पुलाव जास्त वाटत होता. मला पर्सनली खिचडी वाटत होती. खूप ती अशी नरम होती त्याच्यामुळे बिर्याणी खायची वाईब येत नव्हती. बट टेस्ट होती आणि चिकन पण प्रॉपरली कुक झालं होतं. तेवढं मात्र बोलायला पाहिजे. जे आहे ते बोलतोय. सो हाय तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता येऊन. चांगलं वाटलं मला. म्हणजे परत जर मला यायला सांगितलं इथे खाण्यासाठी तर मी नक्कीच येईन इथे. पण पंखे वगैरे किंवा भाई ते पण खूप गरमी. ॲक्च्युली त्यांचं किचन पण तिथेच आणि सिटिंग एरिया पण तिथेच आहे त्याच्यामुळे अर्धा आपण उकडल्या जातो. एवढं गरम होतं म्हणजे लिटरली वाफा मारतात. सो एकंदरीत आजचा व्हिडिओ बिर्याणीवरती होता. दोन्हीचं मी काय कंपेअर म्हणजे माझ्या पद्धतीने मला वाटलं की काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नेक्स्ट फूड रिलेटेड व्हिडिओ कशावरती पाहिजे ते मला कमेंट करून सांगा. आपल्या ह्या चॅनलवरती आता सध्या तरी फूड रिलेटेडच व्लॉग येतील. आणि मी नेहमी सांगायचं माझ्याकडून राहून जातं की ज्यांना फॅमिली व्लॉग्स बघायची म्हणजे सवय झाली आहे तर त्यांच्यासाठी मी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे लाईफ विथ मंदार म्हणून. बट ते चॅनल जरी ओपन केलं असलं तरी तिथे मी प्रॉपरली व्लॉग्स टाकत नाही. जेव्हा माझे कॉन्टेंट असतो तेव्हाच मी टाकतो. तर ते तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलला जर तुम्हाला फॅमिली रिलेटेड व्लॉग्स बघायचे असतील तर. चला बाय.